मित्रांनो नमस्कार. मी ॲडव्होकेट प्रवीण वाघ. तर मित्रांनो, आज आपण ज्या आपल्या महिला भगिनी आहेत, ज्या आपल्या महिला विवाहित भगिनी आहेत, तसेच अविवाहित भगिनी आहेत, माता पिता आहेत, तसेच पत्नी यांना जर त्यांचा पती सांभाळ करत नसेल, आई वडिलांना त्यांचा मुलगा सांभाळ करत नसेल आणि लहान जे 18 वर्षाखालील मुलं मुली आहेत त्यांचा सांभाळ हे आई वडील करत नसतील, तर अशा वेळेस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता म्हणजेच की BNSS ची कलम 144 मध्ये ऑर्डर ऑफ मेंटेनन्स ऑफ वाईफ चिल्ड्रन अँड पॅरेंट्स, म्हणजे याच्यामध्ये कलम 144 मध्ये पत्नीकरिता, आई वडिलांकरिता आणि बालकांकरिता, लहान मुलांकरिता पोटगीची मेंटेनन्सची तरतूद यामध्ये सांगितलेली आहे. तर मित्रांनो, विशेष करून ज्या महिला भगिनी ह्या विवाहित आहेत आणि ज्यांना दुर्दैवानं पती चांगला मिळालेला नसेल, सासरकडील लोक चांगले नसतील, त्रास देत असतील, अशा वेळेस आपल्याला एक म्हणलं तर त्यांच्यापासून कायमचं नातं तर तोडावं लागतं, किंवा अशा व्यक्तीपासून नातं तोडायचं नसेल तर आपल्याला त्याने भरण पोषण करावं, त्यांना आमचा सांभाळ करावा, आम्हाला पोटगी द्यावी, याकरिता तरी आपल्याला मागणी केल्याशिवाय पर्याय नसतो. तर मित्रांनो, या कलम 144 मध्ये सांगितलेलं आहे. आता हे कलम हे व्यापक आहे. आई वडिलांसाठी सुद्धा यामध्ये पोटगीची तरतूद सांगितलेली आहे, लहान मुलांसाठी, बालकांसाठी सुद्धा सांगितलेली आहे आणि पत्नीसाठी सुद्धा सांगितलेली आहे. तर आज आपण केवळ पत्नीपुरता आपण आजच्या या लेक्चरमध्ये, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त पत्नीपुरती आपण माहिती पाहणार आहोत. कारण हा टॉपिक एवढा मोठा आहे, याच्यामध्ये सविस्तर माहिती दिल्याशिवाय सर्वसामान्य लोकांपर्यंत, गरजू लोकांपर्यंत ही माहिती पोहोचणार नाही. तर मित्रांनो, विवाहित ज्या आपल्या भगिनी आहेत, ज्या विवाहित मुली आहेत, त्यांना सासरच्या लोकांकडून त्रास दिला जातो. सासरच्या मंडळीकडून, पतीकडून तिला, तिच्या मुलांना वगैरे तिचा सांभाळ केला जात नाही, त्रास दिला जातो, खायला प्यायला दिलं जात नाही, राहायला जागा दिली जात नाही. अशा वेळेस विवाहित माझ्या भगिनींना कायद्यामध्ये 2-3 ठिकाणी पर्याय, 2-3 कायद्यामध्ये पर्याय सांगितलेले. त्यामध्येच की एक BNSS भारतीय नागरिक सुरक्षा संहितेचे कलम 144 मध्ये आपण आपल्या पतीकडून पोटगी मागू शकतो. त्यातच जर तुमचा पती जर एखाद्या सर्व्हिसमध्ये असेल, परमनंट जॉबमध्ये असेल, तर अशा प्रकारच्या केसेसमध्ये पोटगी वसूल करणं हे सोपं जातं. तर मित्रांनो, त्याचसोबत घरगुती हिंसाचार कायदा, डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट, DV कायद्याखाली देखील आपण कलम 12 प्रमाणे व इतर जे सांगितलेले आहेत 14, 16, 18, 20 या कलमांप्रमाणे सुद्धा आपण पोलीस संरक्षण कोर्टाकडून मागू शकतो, पोटगी मागू शकतो, कायमस्वरूपी नुकसान भरपाई मागू शकतो, दवाखान्याचा खर्च मागू शकतो, शिक्षणाचा खर्च मागू शकतो, राहण्याचा खर्च मागू शकतो. तर डाउरी प्रोहिबिशन ऍक्ट मध्ये या तरतुदी सांगितलेल्या आहेत. DV डोमेस्टिक ऑफ व्हायलन्स ह्या कायद्यामध्ये या तरतुदी सांगितलेल्या आहेत. त्यासोबत मित्रांनो, हिंदू मॅरेज ऍक्टच्या कलम 14 मध्ये सुद्धा मेंटेनन्स संदर्भात, त्यामध्ये आपण परमनंट मेंटेनन्स सुद्धा मागू शकतो. मॅरेज साठी सुद्धा लहान मुलीच्या, म्हणजे की सध्या मुलीच्या लग्नासाठीचा खर्च देखील आपण एक्सपेन्सेस ऑफ प्रोसिडिंग मागू शकतो. मॅरेज संदर्भातली सुद्धा आपण खर्च मागू शकतो. तर मित्रांनो, याच्यामध्ये आज आपण फक्त 144 BNSS मधील 144 कलम हे पाहणार आहोत. तर हे कलम काय सांगतं? ऑर्डर ऑफ मेंटेनन्स ऑफ वाईफ चिल्ड्रन अँड पॅरेंट्स. आता या कलमाची व्याख्या काय सांगते की
If any person having sufficient means neglect or refuses to maintain his wife unable to maintain herself, his legitimate or illegitimate child, whether married or not, unable to maintain himself, and his father and mother unable to maintain himself, herself, त्याचसोबत his legitimate or illegitimate child, not being a married daughter, who has attained the majority but physical mental abnormality or injury, he is unable to maintain itself. तर मित्रांनो, या कलमाप्रमाणे 144 कलमाप्रमाणे एखादा व्यक्ती जर सक्षम असताना, एबल बॉडीला असताना, तो जाणून बुजून त्याच्या पत्नीचा सांभाळ करत नाही, त्याच्या मुलाबाळांचा सांभाळ करत नाही, त्याची मुलं बाळ हे औरस असोत अनौरस असोत, सज्ञान असोत अज्ञान असोत, सज्ञान असतील व शारीरिक दृष्ट्या मानसिक दृष्ट्या जर ते असमर्थ असतील, ॲबनॉर्मल असतील, तर ते मुलं सुद्धा अशा परिस्थितीत मागू शकतात. तसे त्याचे आई वडील ते सुद्धा या कलमाप्रमाणे एखाद्या सक्षम असलेल्या व्यक्तीकडून, मुलाकडून पोटगी मेंटेनन्स मागू शकतात. तर मित्रांनो, याच्यामध्ये प्रश्न हा ठरतो की औरस आणि अनावरस मुलं, मग ते तुमचे हे विधिवत लग्न झाले नंतर ते मुलं झालेले असोत अथवा लग्नाच्या आधी अनौरस देखील असली तरी देखील ती जबाबदारी आहे वडिलांची, आपल्या मुलांचा आणि पत्नीचा, आई वडिलांचा सांभाळ करणे. तर विवाहित मुलींना यामध्ये कलम 144 प्रमाणे कोर्टामध्ये अर्ज करता येतो मेंटेनन्ससाठी, पोटगीसाठी. परंतु याच्यामध्ये एक अट अशी आहे, त्या अशा मुलीला तिच्या पतीने सांभाळ करण्यास नकार दिलेला असावा, नेग्लेक्ट केलेला असावं, तिने स्वतःहून ते घर सोडलेलं नसावं, अडल्टरी नसावी, व्याभिचार नसावा. आरोप करायला तर काय कोणीही कोणावर आरोप करतं, परंतु ते जर सिद्ध झालं तर अशा परिस्थितीमध्ये मेंटेनन्स मिळणं कठीण जातं. तर मित्रांनो, अशा प्रकारचा मेंटेनन्सचा अर्ज केल्यानंतर कोर्टाला जर वाटलं की सफिशियंट रिझन आहे, निग्लेक्ट केलेला आहे मेंटेनन्स करण्यापासून, मेंटेन करण्यापासून पतीने, तो सांभाळ करत नाही, तर अशा वेळेस कोर्ट हे मेंटेनन्सचा आदेश करत असतं. तर मित्रांनो, आता ही झाली मेंटेनन्सच्या अर्जाची बाबतची माहिती. आता सदरचा 144 प्रमाणे पोटगी मिळण्याचा अर्ज दाखल केल्यानंतर, आता पोटगीचा अर्ज आपण दाखल केलेला आहे, साहजिकच आहे, आज दाखल केला म्हणजे त्याला 6 महिने वर्षाचा कालावधी जाणार. सर्वसामान्य पक्षकारांनी एक लक्षात ठेवायचं की कोर्टामध्ये काहीही दाखल केलं तरी तात्काळ कुठल्याच गोष्टीवरती निर्णय होत नसतो. दोन्ही बाजूंचं ऐकून घेतलं जातं आणि ते ऐकून घेण्यासाठी जी प्रक्रिया राबवली जाते ती अत्यंत क्लिष्ट आहे, त्याच्यात वेळ जातो. मग अशा प्रकारचा मेंटेनन्सचा दावा, आपला अर्ज प्रलंबित असताना आपल्याला याच कलम 144 मध्ये एक प्रोव्हिजन सांगितलेला आहे, एक तरतूद सांगितलेली आहे. त्या तरतुदीप्रमाणे आपण इंटेरियम मेंटेनन्सचा अर्ज आपण दाखल करू शकतो. तर कोर्टामध्ये इंटेरियम मेंटेनन्सचा अर्ज दाखल करू शकतो, त्यासोबत एक्सपेन्सेस ऑफ प्रोसिडिंग, म्हणजेच की सदरचा आता हा अर्ज, पोटगीचा अर्ज सुरू असताना आम्हाला पोटगी देण्यात यावी, तात्पुरती पोटगी देण्यात यावी आम्हाला. कायमस्वरूपी समजा आपण जर पोटगी मागत असाल 15,000, 20,000, 30,000 रुपये महिना, तर आम्हाला सध्या तात्पुरती पोटगी एक 10,000 रुपये द्यावी दर महिन्याला. तसेच या प्रोसिडिंगसाठी आम्ही येणं जाणं करण्यासाठी देखील आमच्याकडे पैसा नाही, आमच्याकडे कुठलंच आर्थिक साधन नाही, त्यामुळे एक्सपेन्सेस ऑफ प्रोसिडिंग मध्ये येण्या जाण्याचा खर्च देखील आम्हाला द्यावा म्हणून आपल्याला कोर्टाकडे अर्ज दाखल करता येतो. मेंटेनन्स ऑफ अलाउन्सेस अँड एक्सपेन्सेस ऑफ प्रोसिडिंग, तर यामध्ये इंटरिम मेंटेनन्स ॲप्लिकेशन आपण दाखल करू शकतो. म्हणजे की
तात्पुरता पोटगीच्या अर्जाचा अर्ज आपण दाखल करू शकतो. तर मित्रांनो, अशा पोटगीच्या अर्जामध्ये तात्पुरती पोटगी मिळावी म्हणून अर्ज केलेला असेल तर तो अर्ज हा कोर्टाला 60 दिवसामध्ये तो निकाली काढावा लागतो. 60 दिवसामध्ये निकाली कधी काढावा लागतो की ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारचा अर्ज दाखल केलेला आहे आणि प्रतिवादी पक्षाला, तुमच्या पतीला, त्या अर्जाची नोटीस तामील झालेली आहे. तुम्ही दाखल केलेला जो काही मेंटेनन्स अर्ज आहे त्या अर्जामध्ये आपण हजर व्हावे म्हणून नोटीस तामील झालेली आहे. नोटीस तामील झाल्यापासून 60 दिवसाच्या आत हा अर्ज निकाली काढायचा आहे कोर्टात. आता नोटीस तामील झाली पासून म्हणजे की त्याला नॉलेज जरी झालं, त्याला माहिती जरी झाली, किंवा तो स्वतः हजर असताना अर्ज तुम्ही दाखल केला, इंटेरियम मेंटेनन्स अर्ज दाखल केला, त्याने ती कॉपी त्याची रिसीव्ह केली आणि त्याचं काहीच बंड जर दिलं नाही तर 60 दिवसाच्या आत हा अर्ज हा निकाली काढायचा असतो. तर मित्रांनो, अशा प्रकारचा इंटेरियम मेंटेनन्सचा अर्ज दिल्यानंतर म्हणजे की तात्पुरती पोटगी द्यावी व त्या पोटगीच्या अर्जासाठी येणे जाण्याचा खर्च द्यावा अशी मागणी केल्यानंतर कोर्ट एकतर असा अर्ज मंजूर करतं आणि असा अर्ज मंजूर केल्यापासून, मंजूर केल्याच्या दिनांकापासून ती पोटगी ही गैर अर्जदाराला म्हणजे की पतीला देणं हे बंधनकारक असतं. पतीला ती पोटगी द्यावी लागते. तसंच काही काही प्रकरणामध्ये डेट ऑफ ऍप्लिकेशन म्हणजे की इंटेरियम मेंटेनन्स तात्पुरतं तुम्ही पोटगी मागितलेला आहे, अर्ज केलेला आहे, तर तो अर्ज दाखल केल्यापासून देखील कोर्ट काही प्रकरणामध्ये तुमच्या मागणीप्रमाणे आदेश करतं आणि त्याची वसुली ही अर्ज दाखल केल्यापासून सुरू राहते, तर काही प्रकरणामध्ये आदेश केल्यापासून. आणि अशा प्रकारचा आदेश करून जर गैर अर्जदार पती हा जर मेंटेनन्स म्हणजे की पोटगी भरत नसेल, देत नसेल, तर त्यामध्ये 1 महिन्याची शिक्षा सांगितलेली आहे. जर आदेश होऊन जाणून बुजून जर गैर अर्जदार हा मेंटेनन्स म्हणजे की पोटगी देत नसेल तर 1 महिन्याची कारावासाची शिक्षा होते. आणि त्याचसोबत अंटिल द पेमेंट मेड म्हणजे की जोपर्यंत तो पेमेंट देत नाही तोपर्यंत त्याला ती शिक्षा कंटिन्यू राहणार आहे. म्हणजे असं कोणी समजू नये की 1 महिन्याने शिक्षा भोगली आणि आता झालं, संपला विषय. तसं नाही. जोपर्यंत ती मेंटेनन्स दिलं जाणार नाही, जोपर्यंत त्याची अंमलबजावणी केली जाणार नाही, तोपर्यंत तुमच्या विरुद्ध शिक्षा ही कायम राहणार, तुम्ही आतच राहणार. तर मित्रांनो, अशा प्रकारचं इंटेरियम मेंटेनन्स म्हणजे की तात्पुरता पोटगीचा अर्ज हा मंजूर झाल्यानंतर त्या आदेशाची अंमलबजावणी व्हावी म्हणून गैर अर्जदाराविरुद्ध ज्यावेळेस आपण वॉरंट काढा म्हणून कोर्टाला अर्ज करतो, तर अशा प्रकारचा वॉरंटचा आदेश हा कोर्ट अर्ज केल्याशिवाय करणार नाही. तो पण सदरचा अर्ज हा 1 वर्षाच्या आत केला पाहिजे, ज्या दिवशीपासून अमाऊंट ही ड्यू आहे. म्हणजे की ज्या दिवशीपासून इंटेरियम मेंटेनन्स तात्पुरती पोटगी देण्याचा जो आदेश केलेला आहे आणि आदेश झाल्यापासून ज्या दिवशीपासून ते आदेश तो ब्रीच केलेला आहे, व्हायलेट केलेला आहे, त्या तारखेपासून 1 वर्षाच्या आत अशा प्रकारचा अर्ज हा कोर्टात दाखल केलेला पाहिजे. तेव्हाच कोर्ट रिकव्हरी वॉरंट काढणार, पोटगी वसुलीचं वॉरंट काढणार. तर मित्रांनो, ही झाली प्रक्रिया. आपल्या महिला भगिनींनी, आपल्या लहान मोठ्या बहिणींनी कोर्टामध्ये 144 BNSS प्रमाणे पोटगीसाठी अर्ज कसा करावा आणि तात्पुरती पोटगी मिळावी तो दावाचा अर्ज चालू आहे तोपर्यंत तो कसा करावा आणि त्याबाबत आदेश कशा पद्धतीने होतात हे पाहिलं. तर मित्रांनो, आता कोणत्या महिला भगिनी, छोट्या मोठ्या आपल्या ताई या अर्जासाठी अपात्र ठरू शकतात अशी कुठली कारण आहेत? तर त्यामध्ये 3 कारणं या कायद्यात सांगितलेली आहेत. एक कारण आहे की अडल्टरीचं म्हणजे की व्याभिचाराचं, तो सिद्ध झाला पाहिजे, केवळ आरोप ठेवून उपयोग नाही. दुसरं, विदाउट सफिशियंट रिझन जर तुम्ही सोसायटी सोडली असेल म्हणजे की कुठलंही पुरेसं कारण नसताना तुम्ही जर तुमच्या नवऱ्यांपासून विभक्त राहत असाल, नांदत नसाल स्वतःवर, ते एक कारण आहे. आणि तिसरं कारण आहे
की लिव्हिंग सेपरेटली बाय म्युच्युअल कन्सेंट, म्हणजे की तुम्ही पती पत्नीने ठरवलंय आणि एक मतानं तुम्ही राजी झालेले आहेत की आता आपण आता स्वतंत्र राहायचं आहे. तर अशा वेळेस पत्नी ही 144 BNSS प्रमाणे मेंटेनन्स म्हणजे की पोटगी मागण्यास पात्र ठरत नाही, ती पोटगी मागू शकत नाही. आणि अशा प्रकारची प्रूफ हे 3 जी सांगितलेली आहेत मी, ती जर रेकॉर्डवरती आले आणि ती जर सिद्ध झाली तर मेंटेनन्सची केलेली ऑर्डर, पोटगीची केलेली ऑर्डर ही कोर्ट कोणत्याही क्षणी रद्द करू शकतं. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं फक्त कलम 144 BNSS, यामध्ये केवळ मेंटेनन्स म्हणजे की पोटगी संदर्भात सांगितलेलं आहे. तर या पोटगीच्या टॉपिक वरती आपण डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट सुद्धा पाहणार आहोत, हिंदू मॅरेज ऍक्ट सुद्धा पाहणार आहोत. तसेच याच कायद्यातील कलम 145, 46, 47 काय सांगतं, याची प्रक्रिया काय आहे, कशी आहे, अर्ज कधीही कोणाला आणि कोठे दाखल करता येतो, सदर आदेश मेंटेनन्सचे पोटगीचे आदेश झाल्यानंतर त्यामध्ये काही बदल होतो का, किंवा काही गोष्टी समोर आल्यानंतर, पुरावे आल्यानंतर झालेले आदेश रद्द होतात का, व आहे त्या पोटगीमध्ये वाढ होती का, किंवा आहे त्या पोटगीमध्ये कमी होती का, याबाबतची आपण माहिती ही पुढील याच भागातील पार्ट 2 मध्ये पाहणार आहोत. तुर्तास आपण मित्रांनो थांबूयात. धन्यवाद.